विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष करणारी ही जी मंडळी तुमच्या समोर दिसते आहे, एरवी सूटबुटात राहणारी ही सगळी मंडळी, मात्र वारीच्या वाटेवरती आयटी दिंडी नावाची एक दिंडी आम्हाला कायम भेटते. ही सगळी मंडळी खरं तर वेगवेगळ्या कंपन्यामध्ये काम करणार आहेत, मात्र एक दिवस वारीसाठी येतात, वारीमध्ये सहभागी होतात. याची प्रथा परंपरा कधी सुरुवात झाली? कारण आपल्याला माहिती आहे की वारी म्हणजे केवळ अडाणी किंवा अशिक्षित लोकांची नाही, तर आता अगदी शिकल्या सवरलेल्या चांगल्या पगारावरती नोकरी करणाऱ्या, चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करणारी मंडळीसुद्धा यामध्ये अनुभव घ्यायला येते. तो अनुभव काय असतो आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया. मला सांगा की कधी सुरुवात झाली ही दिंडी आणि याला इतिहास काय? आय टी दिंडी जी आहे ना, ती 17-18 वर्षापूर्वी आय टीच्या लोकांनी चालू केली, जे हिंजवडीमध्ये होते. त्यानंतर कसं झालं की त्यांना असं लक्षात आलं की फक्त आपण आळंदी पुणे हा टप्पा करतोय. नंतर मागणी अशी झाली की फक्त आळंदी पुणे नको, आपण पुढे जाऊया. मग पुणे सासवड हा टप्पा त्यांनी सुरू केला. आणि काय आय टी दिंडी जरी नाव असलं तरी याच्यामध्ये सर्व प्रकारची लोकं, म्हणजे हाऊसवाईफ असेल, स्टुडंट असतील, सगळे येऊ शकतात. आमचं ब्रीदवाक्य आमचं म्हणणं असं आहे की एरवी आम्ही वारीमध्ये बघताना मळकटलेली माणसं, शेतमजूर, शेतकरी, साधी माणसं, अडाणी माणसं अशी सगळे असतात. तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तुम्ही ते वारकरी नक्कीच वाटत नाही, पण मग हा अनुभव कसा असतो? हा अतिशय छान अनुभव असतो. आणि आज याच्यामध्ये बरेच जण पहिल्यांदा वारीला आलेले आहेत आणि तुम्ही अनुभव सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघू शकता की एवढं चालून सुद्धा सगळे फ्रेश आहेत. कसं वाटतं? आनंद असतो. खूप छान वाटतं मला, खूप छान वाटतं. म्हणजे आता या आय टी दिंडीमध्ये माझं 3रं वर्ष आहे. मी पहिल्यांदा एक साधारण वारकरी म्हणून जॉईन झालो होतो, पण मग एकंदरीत मला आय टी दिंडीचा जो कन्सेप्ट आवडला, त्या ज्या लोकांची जी तळमळ होती की सगळ्या लोकांनी वारी अनुभवावी, ते मला आवडलं. म्हणून मागच्या वर्षी मी ॲज अ कोऑर्डिनेटर जॉईन झालो आणि यावर्षी मग आज माझ्याकडे माऊलींनी ही जबाबदारी पाठवली या टप्प्याची. काय वाटतं या लोकांसोबत राहताना? आनंद, निखळ आनंद. फक्त दिवसभर अतिशय प्रेमळ आणि सगळ्यांची काळजी करत आपण जसे वाहू शकतो, त्याचा एक आनंद असतो, तो वेगळाच असतो. म्हणजे त्याचा तुम्हाला अनुभव घरी गेल्यानंतर सुद्धा असा सुखात्मक करतो की अरे आज आपण काहीतरी वेगळं अनुभवलं म्हणून. केवळ वारकऱ्यांचा वेश नाही, तर वारकऱ्यांचे आभूषण सुद्धा परिधान करून महिला सुद्धा सहभागी झाल्या. मला वाटतं हे पहिल्यांदा असतं वर्षभरात का एरवी? नाही, एरवी पण असतं, पण वारकरी म्हणून जेव्हा येतो तेव्हा त्यांच्या सगळ्या प्रथा आम्ही हे करतो, म्हणजे फॉलो करतो. काय अनुभव असतो? खूप छान अनुभव आहे. कारण की जेव्हा तुम्ही म्हणालात अडाणी लोकांसाठीच आहे का, तर आमच्यासाठी पण देव सगळ्यांचा सारखाच आहे, प्रत्येकाला तगमग तेवढीच आहे. त्यामुळे खूपच छान अनुभव आहे, खूप रिफ्रेशिंग अनुभव आहे, मस्त एकदम. आणि त्यांच्याबरोबर वारकऱ्यांबरोबर जाण्यात एक वेगळी मजा आहे, कारण की ते जे बेभान होऊन नाचतात त्याप्रमाणे आपण एवढं मनमोकळेपणाने चालतो, ह्याच्यात खूप आनंद येतो. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं पण खूप आहे. त्यांची जी डिसिप्लिन आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या म्हणतो आपण, ते या गोष्टी आपल्याला खूप शिकण्यासारख्या आहेत. आणि त्यांच्याकडून घेण्यासारखं जेवढं आहेत, तसंच त्यांच्याकडे पंढरी माऊलींबद्दल जे काही त्यांचं जे प्रेम आहे ना, ते पण आपण सगळ्या लोकांनी घेतलं पाहिजे. काय अनुभव? छान वाटतं आज मला पहिल्यांदा वारी करून. काय अनुभव होता? म्हणजे तुम्ही याच्यापूर्वी कधी चाललात? आम्ही US वरनं आलोय आणि खास 1 दिवसासाठी या वारीला मुद्दाम हा अनुभव घेण्यासाठी आलोय. आणि हा अनुभव याची डोळा, याची देही, याची डोळा, स्वर्गसुखी हा सोहळा अनुभवावा. कुठे असता US मध्ये? सियाटल. काय करता? माझे मिस्टर IT मध्ये आहेत आणि मी टीचर आहे. आणि ठरवून आला होता इकडे? हो, खास 1 दिवस सोहळ्यासाठी यायचा. आणि IT दिंडीचा आम्हाला माहिती मिळाली आणि हा सोहळा खरंच खूप छान वाटतोय, खूप आनंद होतोय. आम्ही जे म्हणतोय की जगाच्या पाठीवर वारी कशी गेली, तर ही सगळी मराठी मंडळी आहे ज्यांनी US मध्ये असताना सुद्धा वारीत सहभागी होण्यासाठी 1 दिवस काढला. काय वाटतं? पण म्हणजे तिथून इकडे बघताना काय वाटतं? खूप छान वाटतं. आम्ही टायमिंग साधून आलो यावेळी आणि हा 1 दिवसाचा जो अनुभव IT दिंडीने आम्हाला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल खरंच त्यांचे धन्यवाद. खूप सुखद अनुभव आहे. पण तिथून बघताना वारी कशी अनुभवतात? तिथून बघताना आम्हाला फक्त TV आणि न्यूजमध्येच बघायला मिळते, पण इथे प्रत्यक्षात ग्राउंडवरती येऊन जे आम्ही पाहतो तो अनुभव खूप वेगळा आहे. आणि माझ्या सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने एकदा येऊन हा अनुभव घ्यायला पाहिजे. नक्की आपण बघतोय की ही सगळी मंडळी खरं तर पहिल्यांदा हा अनुभव घेते. काय जेव्हा तुम्ही या लोकांशी चालताना? मी सांगण्याच्या आधी एक सांगते की IT दिंडी जसं ह्या माऊलींनी सांगितलं, पण IT दिंडीने मागच्या वर्षीपासून पूर्ण वारी सुरू केली, आळंदी ते पंढरपूर. तर यावर्षी आम्ही 30 जण आहोत पूर्ण वारीसाठी. त्याच्यामध्ये 23 महिला आहेत. आणि मागच्या वर्षी आपण सुरू केली, हे माझं 2रं वर्ष आहे. तर याच्यामध्ये पण IT प्रोफेशनल्स आणि सगळ्या प्रकारचे लोक येतात. कुठे जॉब करता? मी IT मध्येच होते, 23 वर्ष काम केलं मी. टेक महिंद्रामध्ये होते लास्ट 11 इयर्स. सो मला असं वाटतं की वारी म्हणजे आनंद उत्सव आहे. फक्त आनंद मिळवणं नाही, आनंदच आहे इथे, मिळवत वगैरे नाही, आनंदामध्ये सहभागी त्रास होतो ही मंडळी असते चालताना थांबताना? अजिबात नाही, सगळे प्रेमाने काळजी घेतात.
अगदी इतकी प्रेमाने काळजी घेतात आणि चालताना एकच अनुभव सांगते की आम्ही पुणे सासवड जो घाट होता दिवे घाट, पाऊस आला होता, आम्ही नाचत चढलो आणि त्या घाटामध्ये यांच्यासारख्या एक माऊली आल्या आणि म्हणे काय सगळे आत्मा एकच आहे. तर केवढं मोठं ज्ञान आहे. तर हे आपण असं म्हणतो आम्ही प्रोफेशनल आहोत, पण यांच्याकडनं पण आपल्याला जे प्रेम मिळतं, जो बिलॉंगिंगनेस आहे तो आपल्याला इतरत्र दिसत नाही. म्हणजे इथे आणि समानता आहे. इथे सगळे एकमेकांना माऊली म्हणतात. म्हणजे कोणीही असो, मग तो गरीब असो श्रीमंत, तसा फरक नाहीये. माऊल्यांच्या इथे आले की सगळे सारखे आहेत. इव्हन स्त्री पुरुष पण सगळे सारखे आहेत. आम्हाला कुठलाही त्रास होत नाही. स्त्री असून आम्ही, मी म्हटलं तसं 23 महिला आहेत. आम्ही खूप आनंदाने वारी करतोय. 30 मध्ये 23 म्हणजे 70% ऑलरेडी झालाच. म्हणजे एरवी 50% आरक्षण आहे, इथे मात्र 30 जणांमध्ये 23 महिला आहेत. नक्की पुरुषांना आरक्षणाची गरज आहे. आणि ह्या सगळ्या मंडळींचा अनुभव एकच आहे. म्हणजे आता एकाने सांगितलं की सगळ्यांचा देव सारखा आहे, त्याची अनुभूती या वारीच्या वाटेवर येते. आणि हे जे US वरनं सुट्टी काढून हे मंडळी आली आहे, म्हणून वारी ही जगाच्या पाठीवर एकमेव असा सोहळा आहे ज्या सोहळ्यामध्ये सगळे माणसं सारखे आहेत. इथं कुणी लहान मोठा नाही आहे, इथे कुणी कुणाची जात विचारत नाही, इथं कुणी कुणाला नाव विचारत नाही, एकच नाव असतं ते म्हणजे माऊली. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.